अहो कुठल्याही कामाची सुरुवात करत असताना तुम्ही काम हाती घेतलंय ना तर ते पूर्ण पाडायला हवंय. कारण त्या माणसाला पण त्या कामाची तेवढीच आपुलकी असते आस्था असते किंवा हे झालं पाहिजे. ज्यानं कोणी घेतलंय त्यानं पण पुरं करायला पाहिजे. पण आज मी तिला झालंय काय माहितीये का, एक काम घेतलं की ते पुरं करायचं नाही, ते तसंच राहून द्यायचं की दुसरं घ्यायचं, तेच दुसरं घ्यायचं. अरे ह्याचा तुझा विश्वास उडत असतो रे बाबा, तुझा विश्वास पण उडतो आणि पुढल्याचा तू विश्वास गमावलेला असतो. त्याच्यामुळं कधी पण काम करत असताना तू आशा धर, काय अडचण नाही. अरे पण जी तुझ्याकडं आशानं माणूस आलेला आहे की माझं काम करल म्हणून, ते आशेची गैर आशा होते ना, मग तुला ते समजायला हवं आहे. आणि एकदा झालेली चूक ती आयुष्यभर त्या माणसाच्या लक्षात राहत असते. त्यासाठी चूक करायच्या अगोदर एक तिथं 10 वेळा विचार कर की बाबा हे मी करू का नको, हे बरोबर आहे का चुकीचं आहे. अरे करून झाल्यावर विचार करण्यात मजाच काय रे. हा तू एवढं करू शकतो, त्याची माफी मागू शकतो, वेळेला माझ्याकडून चूक झाली, माझ्याकडून असं नको होतं व्हायला. पण झालेली चूक ही झालेलीच असते, माफी मागण्यात पण मजा नाही. त्यासाठी तू चुकतोयच कशा पाय, तू चुकायच्या आधीच विचार कर. तुला जर मोह असेल, पैशाचा असेल किंवा कशाचा असेल, किंवा दुसरं तुझं काम जातंय म्हणून तर तू घेत बसला आणि त्या माणसाचं काम नाही झालं, काय उपयोग आहे मला सांग ना. त्यासाठी कोणाचं का तू काम घेना, कोणाचं का काम करना, पण तू ह्याच हेतून कर. भले तुझ्या ज्यानं होतंय ना तरच तो पुढल्याला होईल. मग नसेल होत ना त्याला स्पष्टपणे सांग की बाबा आज होणार नाही, 2 दिवसांनी होईल. तू 2 दिवस थांबत असेल तर ठीक, तू 2 दिवसांनी ये. सरळ मार्गी राहा, तुला सरळ माणसं भेटतील. तू वाकडा राहिला काहीच अर्थ नाही मित्रा. आणि एकदा विश्वास उडला तो कमावणं, ते म्हणतात ना आयुष्याची शिदोरी असती या, तो आयुष्याची शिदोरी इसकटलेली जाते. त्यासाठी कधी पण एवढं मात्र कधी करायचं नाही. ठाम राहायचं, विश्वासिक राहायचं आणि आपण जो निर्णय घेतोय त्याच्यावरती ठाम राहायचं. पण निर्णय कुठला घेतोय हा पण विचार करायचा. आणि मी काय म्हणलो होतं मगाशी, ते मात्र ध्यानात ठेवायचं. हाव नको रे, तुला होतं एवढंच घे, तुला जेवढं झेपतंय तेवढंच कर. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ऑनलाईन आहे होत नाही सांग बाबा, आज नाही उद्या करतो. पण असं काय करू नको, होतंय म्हणून नुसतं घेऊन ठेवू नको. त्या माणसाचा विश्वास उडत असतो आणि एकदा जर तर उडला विश्वास, तो परत कधी घेणं वापस करणं शक्य होत नाही. त्यासाठी